जास्त लोकांसाठी ढोकळा बनवायचा आहे आणि तो पण एकदम टेस्टी, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इथे 1 वाटी तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. एक रात्र पूर्ण भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला वाटून घ्यायची. वाटून घेतल्यानंतर हे जे पेस्ट तयार झालेली आहे, ही पेस्ट आपण आता एक 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे. ते चांगलं पीठ फुगतं. इथे बघू शकता 5 ते 6 तासानंतर चांगलं पीठ फुगलेलं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ, त्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि लसणाचं वाटण, त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं. एकाच डायरेक्शनमध्ये आपण जेवढा वेळ त्याला फिरवू ना, तेवढा तो ढोकळा एकदम छान होतो आणि एकदम असं जाळीदार ढोकळा तयार होतो. थोडासा खायचा सोडा इथे टाकलेला आहे आणि 1 चमचा इथे तेल टाकलेलं आहे. आता पूर्ण मी सर्व एक डायरेक्शनमध्ये फिरून घेतलेलं आहे हे बॅटर आणि आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला करायचा आहे ढोकळा, तिथे आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण ढोकळा काढतो त्यावेळेस तो खाली चिटकत नाही. आता सर्व बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे एक स्टीम करायला ठेवलेलं आहे. कढई ठेवली, त्यामध्ये एक स्टँड ठेवले, पाणी ठेवले. चांगलं वाफ तयार झाल्यानंतर आता हे ढोकळ्याचं बॅटर इथे आपण ठेवूयात आणि त्यानंतर त्याला झाकण लावूयात अगदी 20 ते 25 मिनटाकरता, अर्धा तास. इथे आता चटणी करायला घेतली. त्यानंतर माझा कॅमेरा इथे ऑफ झाला होता, तरी पण मी इथे सांगते. ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, लिंबाचा रस आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ सर्व फिरून घेतले मिक्सरला आणि एकदम अप्रतिम झालेली आहे ही चटणी. त्यानंतर फोडणीसाठी इथे आपण घेतलेला आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लिंबाचा रस. थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं आहे, हिरवी मिरची टाकायची आहे, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. जेवढा आपला ढोकळा आहे तेवढं आपण इथे पाणी तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे इथे मी साखर टाकलेली आहे. ढोकळ्याच्या प्रमाणानुसार साखरेचं पाणी हे आपण वाढवू शकतो. त्यानंतर बघू शकता इथे अर्ध्या तासानंतर वाफ आलेला आहे. मस्त असा आपला ढोकळा चांगला फुगलेला आहे आणि आता मी एका ताटामध्ये काढून घेते. हा ढोकळा अगदी अप्रतिम झालेला आहे आणि आता यावर मी सर्व ते फोडणीचं पाणी टाकलेलं आहे, कोथिंबीर आणि ओलं खोबरं किसून टाकलेलं आहे आणि त्याबरोबर चटणी. एकदम अप्रतिम झालेलं आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडलं असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.